नमस्कार शेतकरी बांधवांनो, एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, मार्च महिन्यामध्ये राज्य सरकार आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे आणि त्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काय मिळणार याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। आणि तो अर्थसंकल्प कशा प्रकारे सादर केला जाणार आहे, कोणत्या दिवशी काय होणार आहे, सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना काय मिळणार, शेतकऱ्यांना अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा आहेत, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी गजानन गायकवाड आणि तुम्ही बघताय मराठी टार्गेट यूट्यूब चॅनल। शेतकरी बांधवांनो, तुम्ही चॅनलवरती जर नवीन आला असाल तर खाली काळ्या कलरचं सबस्क्राइब बटन आहे, ते चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी दिलेलं आहे। त्यामुळे चॅनल अगदी मोफत सबस्क्राइब करायचं आहे, ते सबस्क्राइब मात्र नक्कीच करा। आता मित्रांनो, 2025-26 जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे ते अधिवेशन 3 मार्च पासून सुरू होणार आहे। आणि तर राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत आणि अर्थमंत्री अजित पवार हे 10 मार्च रोजी राज्याचा जो अर्थसंकल्प आहे तो अर्थसंकल्प हे विधिमंडळात सादर करणार आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, 3 मार्च पासून ते 21 मार्च पर्यंत हे अधिवेशन चालणार आहे आणि त्या दरम्यान त्या काळात अधिवेशनामध्ये काय होणार आहे ती आपण माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, राज्यात महायुती सरकार आल्यानंतर हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि याच्यामध्ये महायुती सरकार आल्यानंतरचा हा पहिला पूर्ण असा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे। याच्यामध्ये कृषीसाठी भरीव तरतूद करण्यात येणार आहे। त्याचबरोबर अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय दिले जाणार आणि शेतकऱ्यांच्यात काय अपेक्षा आहेत तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर तत्पूर्वी आपण जे काय विधिमंडळाचं कामकाज आहे ते कामकाज कशा प्रकारचं असणार आहे त्याची माहिती आपण थोडक्यात घेऊयात। मित्रांनो, 3 मार्चला पुरवण्या मागण्या ह्या मांडल्या जाणार आहेत आणि त्याचबरोबर 4 व 5 मार्च पुढील जे 2 दिवस आहेत ते पुरवण्या मागण्यावर चर्चेसाठी दिली जाणार आहेत। 4 ते 5 तारखेला ज्या पुरवण्या मागण्या मांडल्या गेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा होणार आहे आणि पुरवण्या मागण्या मंजुरीसाठी सभागृहासमोर ठेवल्या जाणार आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, 6 ते 7 मार्च सर्वसाधारण चर्चेसाठी तिथे वेळ दिला जाणार आहे। त्याचबरोबर 17 ते 21 मार्च विभागनिहाय चर्चा ही केली जाईल आणि पुढील 5 दिवस ही चर्चा त्याच्यावरती चालू राहील। त्याचबरोबर मित्रांनो, 7 मार्च रोजी पुरवणी मागणी ही विधानमंडळासमोर परत एकदा मांडण्यात येईल। त्याचबरोबर 10 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाईल आणि तो अर्थसंकल्प महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे सादर करणार आहेत। त्याचबरोबर हे 13 दिवस हे अधिवेशन कामकाज चालणार आहे। त्यामध्ये 8 व 9 तारखेला सुट्टी असणार आहे। त्याचबरोबर 14, 15 आणि 16 तारखेलाही सुट्टी ही अधिवेशनामध्ये असणार आहे। त्याचबरोबर 17 ते 21 मार्च दरम्यान विभागनिहाय कामकाजावर ही चर्चा केली जाणार आहे। आता याच्यामध्ये शेतकऱ्यांना काय अपेक्षा आहेत तर शेतकऱ्यांना कर्जमाफी, सोयाबीन व कापूस, त्याचबरोबर तूर खरेदी आणि सोयाबीन कापूस अनुदान, त्याचबरोबर सोयाबीन कापूस हमीभाव याच्यावरही शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पामधून अपेक्षा आहेत। सर्वात मोठी अपेक्षा म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार आहे का, ही सर्वात मोठा चर्चेचा विषय असणार आहे। कारण ज्यावेळेस सर्वसाधारण चर्चा होणार, ज्या पुरवण्या मागण्या आहेत त्या मांडल्या जाणार, त्यामध्ये विरोधक हे अतिशय आक्रमक भूमिकेत तुम्हाला तिथे बघायला मिळणार आहे। कारण विरोधकामार्फत प्रत्येक वेळेस सरकारवरती टीका करण्यात आलेली की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी तुम्ही कधी करणार। मग आता हे 3 मार्चला जे अधिवेशन चालू होणार आहे त्याच्यामध्ये विरोधक किती आक्रमक होतात हे बघण्यासारखं असणार आहे। कारण शेतकऱ्यांची कर्जमाफी हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि ती झालीच पाहिजेत, यासाठी विरोधक किती प्रयत्न करतात आणि येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होती का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। तर मित्रांनो, शेतकऱ्यांची कर्जमाफी आता येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये म्हणजे 3 मार्च ते 21 मार्चच्या दरम्यान काय होणार हे बघण्यासारखं असणार आहे। आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी ही 10 मार्च रोजी अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार मांडणार का, हे मात्र इथे बघण्यासारखं आहे। तर मित्रांनो, हे होतं
अर्थसंकल्पीय अधिवेशनात जे काही कामकाज होणार आणि शेतकऱ्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेली आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील तेही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा. तर भेटूयात मित्रांनो पुढील एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शेती, माती आणि संस्कृती आणि कर्जमाफीच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूयात पुढील माहितीमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.